हाय फ्रेंड्स, पाहू शकता आपण आज अंडा भुर्जी बनवणार आहे। मस्त असे अंडा आणलेले आहेत। अंडा, कांदे आणि टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर घेतलेले आहेत। एवढं सर्व साहित्याची आपण मस्त अशी झणझणीत अशी टेस्टी एकदम मस्त अंडा भुर्जी बनवूया। तर अंडा भुर्जी कसे बनवायचं ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्की कळेल। आणि या प्रकारे मात्र नक्की एकदा बनवून बघा, मस्त अशी टेस्टी आणि एकदम झणझणीत अंडा भुर्जी खायला मिळणार आहे आपल्याला। आपण सर्वात आधी कांद्याला बारीक असं चिरून घेऊया। हे सर्व आपल्याला कोथिंबीर, कांदा, टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचे। सर्वात आधी आपण कांदे चिरून घेऊया। या प्रकारे आपल्याला सर्व कांदे काढून घ्यायचे आणि मग नंतर आपण बारीक चिरून घेऊया। आपण कांदे असे चिरून घेतलेले आहेत दोन भागामध्ये करून, आणि त्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आधी, त्यानंतरच आपल्याला बारीक चिरायला घ्यायचे। आपण कांदे स्वच्छ धुवून घेतलेले, आता आपण बारीक चिरून घेऊया। कांदे ह्याच्यासाठी धुवायचे आपल्याला की जास्त जर तिखट असले तरी आपल्याला तिखटपणा जाणवणार नाही आणि स्वच्छ पण होऊन जाते। त्यामुळे आपल्याला नक्की आपल्याला प्रत्येक वेळेस कांदा कुठल्याही भाजीत टाकताना धुवून घ्यायचं आणि मगच वापरायचं, कारण त्याच्यावर फंगस, बुरशी वगैरे असतात कांद्यावर, पण ते दिसून येत नाही आपल्याला, त्यामुळे आधी धुवून घ्यायचे। भुर्जीसाठी आपल्याला अगदी बारीक चिरायचे कांदे। सर्व कांदे आपल्याला या प्रकारे बारीक असे चिरून घ्यायचे। आपले सर्व कांदे बारीक असे चिरून झाले। आता आपण साईडला काढून घेऊया ताटामध्ये। आता आपण मिरच्या बारीक असे चिरून घेऊया। आपण मिरची बारीक अशी चिरून घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण साईडला काढून घेऊया। कोथिंबीर आपण बारीक चिरून घेऊया। टोमॅटो सुद्धा आपण अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे। टोमॅटो पण आपले बारीक झाले, साईडला काढून घेऊया। आपले सर्व असे बारीक चिरून झालेले आहेत। आता आपण अंडा भुर्जीसाठी भुर्जी तयार करूया। इथं आपण गॅसवर कढई ठेवलेला आहे, कढई आपली गरम झाली आहे। आता आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया। पाहू शकता 2 पळी ऑइल टाकणार आहे मी इथं भुर्जीसाठी। सर्वात आधी आपण इथं तेलामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतला आधी, मग हिरवी मिरची टाकून घ्यायची। आता आपली मिरची भाजून झाली, लगेच आपण कांदे टाकून घेऊया। कांदा चांगला लाल होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे। आपण थोडासा मीठ टाकून घेऊया कांद्यामध्ये, जेणेकरून आपला कांदा लवकर भाजेल। अर्धा चमच मीठ टाकले। आपले कांदे छान असे लाल भाजलेत। आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटोला 1-2 मिनिटं आपल्याला कांद्यातच भाजून घ्यायचं। आपलं टोमॅटो पण याच्यामध्ये छान असे भाजून झालेत। आता आपण आपले मसाले टाकून घेऊया। अर्धा चमच हळद आणि अर्धा चमच धना पावडर आणि थोडासा चवीनुसार गरम मसाला आणि थोडासा मीठ मिक्स करून घेऊया। अर्धा चमच जिरा पावडर मिक्स करून घेऊया सर्व। 1 मिनिट आपला मसाला कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे आणि मग आपण अंडा टाकूया। आपला मसाला तयार झालाय, आता आपण अंडा टाकून घेऊया। अंड्याला असं मधून फोडायचं आहे आणि या प्रकारे असं टाकायचं। सर्व अंडे आपल्याला टाकून घ्यायचे।
मिक्स करून घ्यायचे आपल्याला। आता इथं अजिबात थांबायचं नाही, कंटिन्यू चालवत राहायचे आपल्याला, जेणेकरून असली दाणेदार अशी मोकळे मोकळे एकदम फळफळीत आपली भुर्जी तयार होईल। कंटिन्यू हलवत राहायचे। एक 5 मिनिटं असंच हलवत राहायचं, जोपर्यंत आपली भुर्जी मोकळे मोकळे होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं आपल्याला। आपली अंड्याची भुर्जी तयार झालेली आहे, पाहू शकता। आपण वरून कोथिंबीर टाकून घेऊया। आपण हलवून घेऊया, पाहू शकता मोकळे मोकळे अशी भुर्जी आपली तयार झालेली आहे। तुम्ही हा भुर्जी डब्याला देऊ शकता, कुठं बाहेर जर लॉंग ड्राईव्हवर जात असाल त्यांना देऊ शकता, किंवा घरामध्ये तुम्ही लहान लेकरूला सुद्धा हा भुर्जी बनवून देऊ शकता। चपातीसोबत, भाकरीसोबत, अगदी पावासोबत सुद्धा मस्त अशी भुर्जी एक नंबर लागणार आहे खाल्ल्यावर। पाहू शकता मस्त अशी मोकळी मोकळी भुर्जी आपली तयार झालेली आहे। कसाही सोबत तुम्ही ही भुर्जी खाऊ शकता, एक नंबर लागते। या प्रकारे तुम्ही एकदा नक्की बनवा, आणि तुम्ही कसं बनवता हे पण आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।